नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी नांदेड येथे औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आलेली ही सर्व माहिती आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली आहे. आपण सविस्तर जाणून घेऊया पुढील प्रमाणे. अखिल भारतीय औषध विक्रेतेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलेली आहेत. आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांच्याशी संपर्क साधू शकता. मी नांदेड जिल्हा संघटनेचा जिल्हा सचिव संजय मोठे पाटील. मी आपणास सांगू इच्छितो की आज देशातील 12.5 लाख केमिस्ट पूर्ण दुकाने बंद आहेत. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आमची पुढील दिशा, आंदोलनाची पुढील दिशा आज जर शासनानं दखल घेतली नाही तर लवकरच माननीय माजी आमदार जगन्नाथरावजी शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना यांच्या सूचनेनुसार पुढील आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच ठरवणार आहेत. माझं नाव विजय वाघमोडे आहे. मी फार्म आहे. माझं रिटेलर आहे. या बंदमध्ये आम्ही सर्व रिटेलरनी यांना सपोर्ट केलेला आहे. या बंदमुळे खूप रिटेलरचे आणि होलसेल व्यापाऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. या ऑनलाईन फार्मसीमुळे खूप काही प्रमाणात डुप्लिकेट औषधं ही मार्केटमध्ये आले आहे. त्याचे खूप सारे दुष्परिणाम पेशंटला भेटत आहेत. जिथं पेशंटला 1 महिन्यात कव्हर व्हायला पाहिजे तिथं 3 ते 4 महिने लागत आहेत. त्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे की त्याने करून फक्त ब्रँडेड औषधी ही सगळ्यांना व्यवस्थित भेटावी. ह्या अनुषंगाने खूप जणांना आमच्यामुळे त्रास होत आहे. खूप ग्राहकांना हा त्रास होत आहे. पण त्यासाठी आम्ही सर्वजण दिलगिरी व्यक्त करतो ह्या संदर्भात. आणि जर कोणाला काही एमर्जन्सी अशी लागतच असेल तर त्यासाठी आम्ही आमचे नंबर दिलेले आहेत, जेणेकरून कोणाला या गोष्टीचा त्रास होईल. त्यामुळे आम्हाला सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद. ओके. हां सर, सांगाल काय सांगाल? आज रोजी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा 1,20,000 महाराष्ट्रातले जे केमिस्ट आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे. याच्यात मूळ मुद्दा बंदचा हा आहे की ऑनलाईन जे मार्केटिंग आहे, ऑनलाईनमध्ये जे औषधे मिळतात. मला एकच मुद्दा इथं सांगायचा आहे की भारतामध्ये एकमेव कमोडिटी औषधाची अशी आहे की ज्याला DPCO ॲक्ट लागू आहे, ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट. आणि त्या ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्टमध्ये रिटेलरला फिक्स मार्जिन आहे, होलसेलरला फिक्स मार्जिन आहे. परंतु मार्केटमध्ये जे ऑनलाईनवाले आहेत हे भरमसाठ डिस्काउंट देत आहेत. तर जर कंपन्यांकडून, शासनाकडून DPCO ॲक्टमध्ये जर फिक्स मार्जिन आहे तर हे एक्स्ट्रा डिस्काउंट कुठून देत आहेत? याचाच अर्थ काहीतरी याच्यात गोडबंगाल करतात, डुप्लिकेट औषधं तयार करतात, स्पुरियस ड्रग तयार करतात आणि हे मार्केटमध्ये देतात. आणि मला जनतेला आवाहन करायचं आहे की कुठल्याही ऑनलाईनमधून जनतेने औषधी खरेदी करू नये. कारण की हा एकमेव औषध क्षेत्र असं आहे की ज्याला मार्जिन लागू पडते, DPCO ॲक्ट लागू पडतो, ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट. आम्हाला रिटेलरला 20% 1 पैसाही जास्त घेता येत नाही. त्या कायद्यामध्ये असं आहे की आम्ही 1 रुपयासुद्धा 1 पैसासुद्धा जास्त घेऊ शकत नाही. जर असा कायदा असताना 20% मार्जिन असताना हे 25% 40% कुठून देत आहेत? हे शासनाला हे आम्हाला विचारायचं आहे की हे जे स्पुरियस ड्रग आहे, जीवाशी जो खेळ चालू आहे, रुग्णांच्या जीवाशी जो खेळ चालू आहे, हा बंद झाला पाहिजे. याच्यासाठी हा आम्ही बंद पुकारलेला आहे. धन्यवाद.